त्यांनी फित कापून प्रवेश करावा. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. नारायणी विद्यापीठाचे कलाशास्त्री डॉक्टर V.T. पाटील तथा काकाजी व त्यांच्या सुविद्य पत्नी कलाशास्त्री सौ सरोजिनी देवी विश्वनाथ पाटील तथा काकीजी यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन. आज 27 फेब्रुवारी रोजी आपल्या शाळेत मराठी राजभाषा गौरव दिन संपन्न होत आहे. आजच्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या आपल्या शाळेच्या मुख्याध्यापिका माननीय चौधरी मॅडम, उपमुख्याध्यापिका जगनीश मॅडम, पर्यवेक्षक पुजारी सर, सांस्कृतिक विभाग प्रमुख माननीय केळुस्कर सर व तसेच मराठी विषय शिक्षक श्री टिपुगडे सर, सौ पडवळ मॅडम, श्री कवठे सर व सौ धयाळकर मॅडम व कुंभार मॅडम व आमच्या 8वी ड च्या वर्गाचे वर्ग शिक्षक श्री चौगुले सर, येथे उपस्थित माझ्या वर्गमैत्रिणी या सर्वांचे मी शाब्दिक सन्मानाने स्वागत करते. सर्वप्रथम मी दयाकर मॅडम यांना विनंती करते की त्यांनी आपल्या शाळेच्या मुख्याध्यापिका माननीय चौधरी मॅडम यांचे गुलाब पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावे. त्यांनी उपमुख्याध्यापिका माननीय जगदीश मॅडम यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करावे. व्यासपीठावरील उपस्थित सर्व मान्यवर, आपल्या शाळेच्या माननीय मुख्याध्यापिका सौ चौधरी मॅडम, उपमुख्याध्यापिका सौ जगनीश मॅडम, पर्यवेक्षक श्री पुजारी सर आणि सर्व शिक्षक वृंद आणि माझ्या मैत्रिणी, आज आपण सर्वजण इथं मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यासाठी जमलो आहोत. तर मी साईशा दिग्विजय पाटील मी तुम्हाला माझे मनोगत व्यक्त करून सांगत आहे. हीच मराठी जिच्या मुखाने बदली ज्ञानेश्वरी, हीच मराठी जिच्या मुखाने बदली ज्ञानेश्वरी, शिवबाने तलवार घासली याच मराठीवरी. अलौकिक असं अक्षर समृद्ध असलेली आपली मराठी भाषा आहे. आपली मराठी भाषा समृद्ध करण्यासाठी अनेक संतांनी, शाहिरांनी, साधूंनी आपल्या जीवाचे रान केले. माझ्या मराठीची बोलू कौतुके तरी अमृताचे पैसेची जिंके, ही माय मराठी नवरसात न्याहून निघाली. ओवी, अभंग, आर्या, भारूड या वाक्यप्रचाराने समृद्ध आहे ती आपल्या महाराष्ट्राची भाषा. आज मराठीतून विज्ञानाचे अनेक चमत्कार प्रकट झाले आहेत. मराठी भाषेला एक प्राचीन परंपरा आहे. वर्षानुवर्ष महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यातून बोलली जाते ती आपल्या महाराष्ट्राची भाषा. आज जर आपल्या मराठीचा वारसा आपल्याला जर जपायचा असेल तर आपल्याला मराठीचा प्रचार आणि प्रसार करणे हे खरंच गरजेचं आहे. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय. मी दयाकर मॅडम यांना विनंती करते की त्यांनी मराठी भाषा गौरव दिनानिमित्त PPT सादरीकरणाद्वारे आपले मनोगत व्यक्त करावे व शुभेच्छा द्याव्या. आज नारायणी विद्यापीठाचे संस्थापक अध्यक्ष माननीय कलाशास्त्री V.T. पाटील तथा काकाजी आणि त्यांच्या सुविद्य पत्नी काकेजी यांना माझे विनम्र अभिवादन. माननीय मुख्याध्यापिका सौ चौधरी मॅडम, तसेच उपमुख्याध्यापिका जगनीश मॅडम, पर्यवेक्षक श्री पुजारी सर, तसेच सांस्कृतिक विभाग प्रमुख केळुस्कर सर आणि इतर माझे सहकारी वर्ग आणि इथे जमलेल्या विद्यार्थी मैत्रिणी, आज 27 फेब्रुवारी आजचा दिवस म्हणजे कवी कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस. या दिवशी आपण मराठी राजभाषा गौरव दिन साजरा करतो. तर मराठी राजभाषा गौरव दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.
विद्यापीठाद्वारे कवी कुसुमाग्रज तसेच मराठी भाषा आणि मराठी साहित्याची भावना रंगती तुझ्या शब्दांनी मनातील स्वप्ने जागती. जपूया तुझी परंपरा वाढवूया गोडवा. जपूया तुझी परंपरा वाढवूया गोडवा. मराठी भाषा दिनी करूया अभिमानाचा जयघोष नवा. मराठी भाषा दिनी करूया अभिमानाचा जयघोष नवा. आज 27 फेब्रुवारी मराठी राजभाषा गौरव दिन. ज्ञानपीठ पुरस्कार विजेते पद्मभूषण मराठी साहित्याचा मानदंड अर्थात विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचा वाढदिवस. सर्वप्रथम मी त्यांना विनम्र अभिवादन करते. माझ्या सर्व मराठी रसिकांना मराठी राजभाषा गौरव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. संपूर्ण महाराष्ट्रभर 27 फेब्रुवारीला मराठी भाषा गौरव दिन साजरा केला जातो. महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला मराठी भाषेचा सार्थ अभिमान आहे. महाराष्ट्र व जगाच्या कानाकोपऱ्यात मराठी भाषा प्रसिद्ध आहे. मराठी भाषा समृद्ध करण्याचे आणि जगभरात पसरवण्याचे काम अनेक मराठी साहित्यिकांनी केले आहे. भारतातील प्रमुख भाषांमध्ये मराठी भाषा 3ऱ्या क्रमांकावर व जगामध्ये 10व्या क्रमांकावर बोलली जाते. शिवाय मराठीला 3 ऑक्टोबर 2024 रोजी अभिजात मराठी भाषेचा दर्जा प्राप्त झाला आहे. त्यामुळे मराठी भाषेचा प्रचार व प्रसार व्हावा आणि तिच्याविषयी आदर निर्माण व्हावा यासाठी महाराष्ट्रात 27 फेब्रुवारीला मराठी भाषा गौरव दिन साजरा केला जातो. माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा. माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा. हिच्या संघाने जागल्या दऱ्या खोऱ्यातील शिळा. हिच्या संघाने जागल्या दऱ्या खोऱ्यातील शिळा. अशी मराठी भाषेची महती गाणाऱ्या ज्येष्ठ कवी विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवशी म्हणजेच 27 फेब्रुवारी रोजी मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात येतो. कुसुमाग्रज यांनी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रामध्ये मोलाचे योगदान दिले असून मराठी भाषा ही ज्ञानभाषा होण्यासाठी अथक परिश्रम घेतले गेले आहे. मातृभाषेचा गौरव म्हणून व कुसुमाग्रज यांच्या स्मृतीला अभिवादन म्हणून त्यांचा जन्मदिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्याचा शासन निर्णय दिनांक 21 जानेवारी 2013 रोजी घेण्यात आला. कुसुमाग्रजांची मराठी साहित्य क्षेत्रात नाटककार, कथाकार, कादंबरीकार, कवी आणि समीक्षक म्हणून ख्याती आहे. मराठीचा सन्मान वाढवण्यात ज्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले, ज्यात विवेक सिंधू हे मराठी भाषेतील पहिले ग्रंथ लिहिणारे आद्य कवी, मुकुंदराज आणि मराठी भाषेला सर्वप्रथम सन 1965 मध्ये राजभाषेचा दर्जा देऊन तिच्या समृद्धीसाठी विशेष उपाययोजना करणारे महानायक वसंतराव नाईक यांच्याही ऐतिहासिक योगदानाचे या निमित्ताने स्मरण केले जाते. कुसुमाग्रज यांचा जन्म 27 फेब्रुवारी 1912 साली नाशिक मध्ये झाला होता. त्यांचे मूळ नाव गजानन रंगनाथ शिरवाडकर असे होते, परंतु लहान असताना त्यांच्या काकांनी त्यांना दत्तक घेतले, ज्यामुळे त्यांचे नाव बदलून विष्णू वामन शिरवाडकर असे ठेवण्यात आले. कुसुमाग्रज यांचे वडील वकील होते. त्यांना 6 भाऊ आणि कुसुम नावाची एक लहान बहीण होती. कुसुम ही घरातील सर्वांची लाडकी होती. एकुलती एक बहीण कुसुम असल्याने त्याने कुसुमचे अग्रज अर्थात कुसुमाग्रज असे नाव धारण केले. तेव्हापासूनच शिरवाडकर हे कुसुमाग्रज या टोपण नावाने लेखन करू लागले. कुसुमाग्रज हे आत्मनिष्ठ व समाजनिष्ठ जाणीव असणारे मराठीतले महत्वाचे लेखक मानले जातात. शिरवाडकरांचे वर्णन सरस्वतीच्या मंदिरातील दैदिप्यमान रत्न असे करतात.
वि.स. खांडेकर यांच्यानंतर मराठी साहित्यात ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे ते दुसरे साहित्यिक होते. नवयुग, साप्ताहिक प्रभा, दैनिक प्रभात, सारथी आणि धनुर्धारी या मासिकांमध्ये त्यांनी लेख प्रकाशित केले. मराठी साहित्याचे जनक विष्णू सखाराम खांडेकर यांनी कुसुमाग्रजांचा विशाखा हा काव्यसंग्रह स्वखर्चाने प्रकाशित केला आणि प्रस्तावनेत मानवतेचा कवी म्हणून त्यांचा गौरव केला. तेव्हा या कवीच्या कारकिर्दीला कलाटणी मिळाली. विशाखा हा अत्यंत गाजलेला त्यांचा काव्यसंग्रह आहे. विशाखा या काव्यसंग्रहानंतर त्यांनी अनेक नाटके, कविता संग्रह आणि कथासंग्रह लिहिले. त्याशिवाय त्यांनी अक्षरबाग, किनारा, मराठी माती, प्रवासी पक्षी, श्रावण, जीवन लहरी इत्यादी प्रसिद्ध कविता संग्रह लिहिले. कुसुमाग्रज यांना नटसम्राट या त्यांच्या गाजलेल्या साहित्य कृतीसाठी 1987 मध्ये मानाच्या ज्ञानपीठ पुरस्काराने गौरवण्यात आले. ज्ञानेश्वरांनी रुजवली ती भाषा मराठी, शिवरायांनी टिकवली ती संस्कृती मराठी, संतांनी वाढवला तो वाण मराठी, आमची मायबोली आमचा अभिमान मराठी, आमची मायबोली आमचा अभिमान मराठी. जाता जाता गाईन मी, गाता गाता जाईन मी, जाता जाता गाईन मी, गाता गाता जाईन मी, गेल्यावरही या गगनातील गीतांमधून राहीन मी, गेल्यावरही या गगनातील गीतांमधून राहीन मी. कुसुमाग्रज यांचा मृत्यू 10 मार्च 1999 रोजी वयाच्या 87व्या वर्षी नाशिक मधील त्यांच्या घरी झाला. विष्णू भाषेतील एक प्रसिद्ध कवी म्हणून आजही मराठी वाचक आणि रसिकप्रेमी जनतेच्या मनात जिवंत आहेत. मराठी भाषेतील काव्यात त्यांचे स्थान कायमचे अग्रगण्य राहील. बोलावे शुद्ध, ऐकावे शुद्ध, लिहावे शुद्ध, बोलावे शुद्ध, ऐकावे शुद्ध, लिहावे शुद्ध. मराठीच्या उद्धारासाठी कंबर कसूनी आम्ही कटिबद्ध, मराठीच्या उद्धारासाठी कंबर कसूनी आम्ही कटिबद्ध. मराठी ही आपली अभिमानाची, संस्कृतीची आणि समृद्ध साहित्य परंपरेची भाषा आहे. संत साहित्यापासून ते आधुनिक काव्य, नाटक, कथा आणि कादंबऱ्यांपर्यंत मराठीने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. चला आपल्या मातृभाषेचा सन्मान करूया, आदर करूया आणि गोडवा गाऊया. जय मराठी, जय महाराष्ट्र. शाळेच्या मुख्याध्यापिका माननीय चौधरी मॅडम यांना मी विनंती करते की त्यांनी मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आपले मनोगत शुभेच्छा द्याव्या. ताराराणी विद्यापीठाचे संस्थापक अध्यक्ष कैलासवासी डॉक्टर वी.टी. पाटील तथा काकाजी व त्यांच्या सुविद्यपती कैलासवासी सरोजिनी देवी विश्वनाथ पाटील तथा काकीजी यांच्या पवित्र स्मृतीस नम्र अभिवादन. आज मराठी राजभाषा दिन आपल्या उषा राजे हायस्कूलमध्ये सकाळी माईकवरती संपन्न झाला. आता इयत्ता 9वी ड या वर्गात संपन्न होत आहे. या कार्यक्रमासाठी उपस्थित उषा राजे हायस्कूलच्या उपमुख्याध्यापिका सौ जमेनीस मॅडम, पर्यवेक्षक श्री पुजारी सर, सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री केळुसकर सर, मराठी विषयाचे अध्यापक श्री निकुंबळे सर, कवठे सर, कुंभार मॅडम, दह्याळकर मॅडम, केळुसकर सर, पडवळ मॅडम, आपलं छानपैकी व्हिडिओ शूटिंग करणारे श्री V.N. पाटील सर आणि तुम्ही माझ्या लाडक्या विद्यार्थिनींनो, सर्वप्रथम आपणा सर्वांना मराठी राजभाषा दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. मी बोलायला सुरुवात करायच्या अगोदर 9वी ड चा वर्ग विद्यार्थिनी आणि तुमच्या मार्गदर्शिका वर्ग शिक्षक श्री चौगले सर आणि मराठी विषयाच्या शिक्षिका दह्याळकर मॅडम यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन.
उपक्रम हे होत असतात, जयंती पुण्यतिथी साजरी होत असते, पण ती साजरी करत असताना वेगळ्या पद्धतीनं साजरी करायची. डोक्यामध्ये जी कल्पना असते आणि शिक्षक कल्पना तुमच्या समोर मांडतात आणि ते करून घेणं पण तितकंच महत्वाचं असतं. मॅडमनी ते छान अगदी करून घेतलेले, वर्गात आल्यानंतर अगदी भान हटून गेलं. आपण पीपीटीच्या माध्यमातून आता खूप छान साहित्यिकांची, मराठी जे साहित्यिक आहेत त्यांची माहिती बघितलेली आहे. अगदी त्यांना हे टोपण नाव का दिलं याच्यापासून मराठीला अभिजात दर्जा प्राप्त झाला इथपर्यंतची माहिती आपल्याला मिळालेली आहे. आणि आज खूप छान वाटलेले आहे की अशा पद्धतीनं वर्गाने उपक्रम, ज्या वेळेला कार्यक्रम आपल्याकडे येतो त्यावेळेला काहीतरी करून 2 ओळी आपण सादर करण्यापेक्षा विचार करून हे काम करणं, आणि हे तुम्ही स्वेच्छेने केलेलं काम आहे. आणि सगळ्यात मोठा आनंद मला जो आहे तो आपला जो वर्ग आहे डिजिटल झालेला, त्याचा 100% वापर आज झालेला आहे. त्यामुळे परत एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप अभिनंदन. आज मराठी राजभाषा दिन आणि आपणा सर्वांनाच अभिमान आहे मराठी असल्याचा. त्यामुळे मराठी भाषा ही सर्वांच्या मनावर राज्य करणारी भाषा आहे. आपली हिंदी जर आपण बोलू तर ती भाषा मृदू भाषा आहे, पण मराठी भाषा ही कणकर भाषा आहे. कणकर भाषा बरोबरच समोरच्याच्या हृदयाचा ठाव घेणारी भाषा आहे. यामध्ये जे जे साहित्यिक होऊन गेले, आणि साहित्यामध्ये अशी ताकद असते की समोरच्याला ती खिळवून ठेवते. म्हणून आपण सुविचार लिहितो, वाचाल तर वाचाल, पुस्तकाशिवाय दुसरा मित्र नाही, ग्रंथ वाचा. आपला विकास करायचा असेल तर वाचन महत्वाचे. जो वाचन करतो त्याला मित्राची गरज नाही. असे अनेक सुविचार आपण वाचत असतो, आणि हे सुविचार आपल्याला या साहित्यिकांनी दिले, वाचनाची गोडी लावली, म्हणून आपल्या भाषेचा, आपल्या मराठीचा विकास होतो. आणि ही मराठी पुढे घेऊन जाण्याचं काम हे आपलं आहे. म्हणून आता साहित्यिक आपण बघितलेले आहे. तर वपू काळे जे आहे, तर वपू काळे काय म्हणतात की आपण आता गावामध्ये जातो, शहरामध्ये जातो, मुलीने तुम्हाला आता माहित आहे की आजकाल इंग्रजीचा जमाना आलेला आहे, आणि प्रत्येक वेळेला आपल्याला इंग्रजी ऐकायला मिळते. येत नसेल तरी सुद्धा इंग्रजीच बोलतात. पण आपल्याला आपल्या मराठी असण्याचा अभिमान असला पाहिजे. मी शिवाजीराजे भोसले बोलतोय, बघितलं असेल तुम्ही पिक्चर, आणि त्यामध्ये मराठीचं महत्व सांगितलेलं आहे आणि त्यांच्या तोंडातली ती वाक्य आहे. तर आपण सुद्धा मराठीचं, इंग्रजी माध्यमाचं पेव फुटलेलं असताना मराठीचा विकास आणि विस्तार करणं हे खूप गरजेचं आहे. आणि त्यामध्ये मी वपू काळेंचं सांगते की असं म्हणतात की हा ग्रामीण भागातले आहेत, यांना भाषेचं काय ज्ञान आहे, हे फाटक्या कपड्यातले आहेत, हे काय बोलणार आहेत. तर वपू काळे त्यासाठी काय म्हणतात बघा, त्यांचं एक वक्तव्य आहे, एक असं वाक्य आहे. ते म्हणतात, पोशाखावरून विचारांचा दर्जा ठरविणे यापेक्षा दुसरी विचारांची अवहेलना नाही. बघा, परत समजलं नसेल तर मी वाक्य सांगते. पोशाखावरून विचारांचा दर्जा ठरविणे यापेक्षा दुसरी विचारांची अवहेलना नाही. आणि यासाठी सिंधुताई सपकाळांनी हे उदाहरण दिलेलं होतं की सिंधुताई सपकाळ इतक्या मोठ्या होत्या, चिखलदऱ्याची मायमाऊली झालेली होती, आणि त्या ज्या वेळेला कार्यक्रमाला जायच्या त्यावेळेला त्या नऊवारी साडीत असायच्या आणि साध्या अगदी होत्या, डोक्यावर पदर, आणि कार्यक्रमाच्या ठिकाणी त्यांना आत प्रवेश दिला जायचा नाही, कारण त्यांना पोशाखावरून ओळखलं जात होतं. तर मी सगळ्यांना हेच सांगू इच्छिते की आपण पोशाखावरून कोणाची विद्वत्ता, त्याचा अर्थ लावू नये. आतमध्ये पोशाख जरी साधा असेल तर आतमध्ये खूप मोठी विद्वत्ता लपलेली असते. आता तुम्ही व्हिडिओ ऐकताना हे ऐकलं असेल की आपले विचार जे आहेत, विचार शुद्ध असावेत. ऐकताना सुद्धा शुद्ध ऐकावं, बोलताना सुद्धा शुद्ध बोलावं. म्हणजे ज्याच्या सानिध्यात आपण राहतो त्या पद्धतीने घडतो. तर आपली भाषा जी आहे वळवावी तशी वळते आणि पळवावी तशी पळते. त्यामुळे तिला वळवायचं कुठे आणि कुठे त्याच्यावरती नियंत्रण करायचं, हे तर सगळ्या मुलींच्यासाठी माझा खास संदेश असणार आहे की आपण शाळेत वावरत असताना मराठीला खूप पळवायचा प्रयत्न करतो, तर न पळवता व्यवस्थित योग्य ठिकाणी वळवायचं काम आपण करायचं आहे. अनेक साहित्यिक आहेत, अनेक साहित्यिकांनी खूप छान साहित्य लिहिलेलं आहे, आणि जसे वपू काळेंचं साहित्य खूप छान आहे. तुम्हाला जसा वेळ मिळेल तसं तुम्ही हे साहित्य वाचू शकता.
तर वपू काळेंनी त्या काळात जे साहित्य लिहिलेलं आहे, आजच्या काळाचे वपू काळे म्हटलं तर मी प्रवीण दवणेंना म्हणेन की त्यांचं जे साहित्य आहे, तुमच्या कुमार अवस्थेमध्ये तुम्ही कसं राहिलं पाहिजे, वय वादळ विजांचं त्यांचं एक पुस्तक आहे, सावर रे ही पुस्तक आहेत आणि त्यामध्ये कसं सावरायचं आणि कसं आवरायचं, आपल्याला योग्य वयात कसं सावरलं पाहिजे ही भाषा हे शिकवते. अनेक उपमा मराठी विषयामध्ये आपण शिकतो आणि या मराठी भाषेच्या साहित्याने आपल्याला उपमा द्यायला शिकवलेलं आहे, तुलना करायला शिकवलेलं आहे, वर्णन करायला शिकवलेलं आहे आणि मी पहिल्यांदाच सांगितलं की समोरच्या हृदयाला हात घालायला शिकवलेला आहे. म्हणून आपण एखादं व्याख्यान ऐकायला लागलो की आपलं भान हरपून असंच बघत बसतो. का तर समोरच्याची येणारी जी वाक्य असतात ती आपली वाटतात, आपल्या मनातली वाटतात आणि ही आपल्या मनातली वाटण्याची जादू जी आहे ती या मराठी भाषेमध्ये आहे. आणि ही जी मराठी भाषा आहे, जोपर्यंत विश्व आहे तोपर्यंत विश्वातल्या प्रत्येकाच्या मनावर ही राज्य करणार आहे. म्हणून जय मराठी. आपले मनोगत व्यक्त केले व आपल्याला शुभेच्छा दिल्या त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार. मी दयाकर मॅडम यांना विनंती करते की त्यांनी श्री व्ही.एन. पाटील सर यांना गुलाबपुष्प देऊन त्यांचे आभार व्यक्त करावे. आता वेळ आहे आभार प्रदर्शनाची. आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या आपल्या शाळेच्या माननीय मुख्याध्यापिका सौ चौधरी मॅडम, उपमुख्याध्यापिका सौ जमेनीस मॅडम, पर्यवेक्षक श्री पुजारी सर, विभाग प्रमुख केळुसकर सर, मराठी विषय प्रमुख टिपुके सर, कडवळ मॅडम, श्री कपटे सर, तसेच सौ कुंभार मॅडम, चे वर्ग शिक्षक श्री चौगुले सर, तसेच व्ही.एन. पाटील सर, या सर्वांसाठी हार्दिक आभार मानतो.